भावनेच्या आधारावर निवडणुका जिंकता येत नाहीत। कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्या जागेवर कुटुंबातील व्यक्तीच निवडून येईल याची ही शाश्वती नाही। या विषयाची चर्चा करण्याचं कारण म्हणजे मस्साजोगच्या सरपंच पदाची निवडणूक। खरं तर देशातील 4 प्रमुख राज्य आणि बारामती राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक अशा महत्त्वाच्या निवडणुका असूनही 5 ते 6 हजार लोकसंख्या असलेल्या मस्साजोग सारख्या गावाची चर्चा ही राज्य पातळीवर होते। याचं कारण म्हणजे 2 वर्षांपूर्वी निर्घृण हत्या झालेल्या संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा या निवडणुकीतील पराभव। हा पराभव नेमका का झाला, त्याची कारणं काय आहेत याचाच आढावा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात। नमस्कार, मी प्रेसिता आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। माजी सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली त्यावरून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता। संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे मस्साजोगमध्ये सरपंच पदाची पोटनिवडणूक झाली। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले गेले। मात्र मागील निवडणुकीत संतोष देशमुख यांच्याकडून अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांनी पुन्हा या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मस्साजोगमध्ये ही पोटनिवडणूक झाली। मस्साजोग ग्रामपंचायतीमध्ये सुमारे 2200 मतदार असल्याची माहिती आहे। यावेळी एकूण 1744 इतकं मतदान झालं। संतोष देशमुख यांच्या हत्येची पार्श्वभूमी आणि गावात 2 वर्षात घडलेल्या घडामोडींमुळे यंदा 84% इतकं विक्रमी मतदान झालं। विजयी झालेल्या स्वरूपानंद देशमुख यांना 914 मतं मिळाली असून अश्विनी देशमुख यांना 822 मतं मिळाली आहेत, तर नोटाला 8 मतं मिळाली। अवघ्या 92 मतांनी स्वरूपानंद यांचा विजय झालाय। आरोप कुणी काय केले मला माहित नाही। मी पहिल्या दिवशी सांगत होतो माझे मतदार राजा माझ्या सोबत आहे। त्यांनी आज मतदान रूपी आशीर्वादातून ते सिद्ध केलं आहे। कोण कुठलंय कुणी काय माझ्यावर आरोप केले तरी माझी जनता पहिल्यापासून माझ्या सोबत होती। मी पहिल्या बी सांगितलंय, मी अगोदर बी त्या लढाईमध्ये पुढे होतो आणि इथून पुढे बी सदैव मी संतोष देशमुखच्या न्यायाच्या लढाईमध्ये समोर असतो। हा विजय ही माझी जनता आहे, माझे जे तरुण वर्ग आहेत ज्यांनी दिवसाचा रात्र केला त्या सगळ्या तरुण मित्राचा हा माझा विजय आहे, माझ्या जनतेचा विजय, माझ्या गावातील स्वाभिमानी मतदारांचा विजय। हा काय नेमका विश्वास तुमच्यावरती मतदारांनी ठेवला? येणाऱ्या काळामध्ये फक्त गावातले आमचे काम कोण करू शकतो हे जनतेने ओळखून घेतलं आणि त्याच्यानुसार मला त्यांनी विजय केले। 2022 साली संतोष देशमुख यांचा सरपंच पदाच्या निवडणुकीत विजय झाला होता, तर त्यापूर्वी झालेल्या 2 निवडणुकीतही संतोष देशमुख यांनीच बाजी मारली होती। स्वरूपानंद देशमुख यांचा विजय झाला असला तरी त्यांना केवळ 13 महिन्यांचा काळ मिळणार आहे। 13 महिन्यांसाठी झालेल्या या निवडणुकीतही गावकऱ्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना नाकारण्याची विविध कारणं आता पुढे येत आहेत। त्यापैकी एक म्हणजे संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख या मुख्य प्रवाहात कितपत राजकारण करू शकतील याबाबत संभ्रम होता। तसंच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान धनंजय देशमुख यांच्याकडून स्वरूपानंद यांच्यावर झालेली टीका ग्रामस्थांना रुचली नाही असंही म्हटलं जातंय। तर 13 वर्षांपासून सत्तेबाहेर असूनही गावासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून यंदा स्वरूपानंद देशमुख यांना गावकऱ्यांनी संधी दिली असंही बोललं जातंय। याचं मुख्य कारण असं आहे की माझ्या भावाची हत्या झाल्यानंतर सलग 16 महिने 26 फेब्रुवारीपर्यंत जिथं मुख्य आरोपीचा जामीन फेटाळला त्या दिवसापर्यंत आणि आजपर्यंत जो वेळ न्यायालयीन प्रक्रियेमध्ये, रस्त्यावरच्या लढाईत किंवा या दुःखात माझा म्हणजे कुटुंबाचा आणि आमच्या सगळ्यांचा जो वेळ गेला, त्या वेळामुळे जे रोजचं गावकऱ्यांसोबतची माझी देवाणघेवाण होती, गावकऱ्यांसोबतचा जो सलोखा होता तो सलोखा कायम आहे, परंतु त्याला मला वेळ देता आला नाही जसा द्यायचा तसा प्रॉपर, म्हणून या गोष्टीला मला सामोरे जावं लागतंय। तर तो जो झालेला पराभव आहे तो मला मान्य आहे। दरम्यान मस्साजोग हे गाव डिसेंबर 2024 मध्ये राज्यात चर्चेचा विषय ठरलं। गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची काही गुंडांनी निर्घृण हत्या केली। 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पुढच्या काही दिवसात वातावरण तापू लागलं। गाव पातळीवर आंदोलनं झाली। या गुन्ह्यामुळे जिल्ह्यातील 2 प्रमुख गटही आमने सामने आले होते, त्यामुळे हा विषय राज्य पातळीवर पोहोचला।
संतोष देशमुख यांचे मारेकरी हे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला। त्यामुळे नुकतंच मंत्रिपद प्राप्त झालेले धनंजय मुंडे यामुळे अडचणीत आले। विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला। त्यामुळे विरोधकांनी केलेल्या कोंडीमुळेच धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा या प्रकरणामुळे राजीनामाही द्यावा लागला।